हे बांगलादेशी लोक जिकडं बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंवर अत्याचार करतात ते राजरोजपणे इथं पासपोर्ट त्यांना सगळ्या प्रकारची लायसन्स मिळून या ठिकाणी ते राहतात। तर अशा प्रकारच्या जे पण काही बांगलादेशी रोहिंग्या आहेत यांच्यावर कारवाई, त्याबरोबर कुतळवाडीतल्या त्या अनधिकृतपणे चालणारे जे पण व्यवसाय आहेत त्याच्यावरची कारवाई ही आम्ही त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित केली। माझ्या शहरामध्ये कुतळवाडी परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये फार भीषण आग लागली होती। त्या आगीमध्ये म्हणजे ही पहिल्यांदाच नाही लागली, त्याच्या आजूबाजूला अनेक सोसायटी धारक आहेत जे राहतात तिथं आणि अनधिकृतपणे तिथं स्क्रॅपचा व्यवसाय चालला जातो। अनधिकृतपणे रासायनिक पाणी हे नदीमध्ये सोडलं जातं। वेगवेगळ्या माध्यमातून तिथं आहे ना पर्यावरणाच्या म्हणजे पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये खराब कशी होईल अशा प्रकारचं वातावरण तिथं आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या परिसरामध्ये माझ्या याच्यामध्ये 70हून अधिक बांगलादेशी नागरिक हे आपल्या माझ्या त्या